आता रंगाचा कॉन्ट्रॅक्टर होतो. रोज मला बोरेआळी जाऊन एशियन पेंटचा रंग विकत घ्यावा लागायचा. आपणच का नाही एशियन पेंटची एजन्सी घ्यायची? 6,000 फुटाचा हॉल आहे. याचा वापर आपण कसा करता येईल? बरं, त्याच्याकरता विचार चालू असताना आजूबाजूचं वातावरणासारखं घडतं आणि माझ्या बाबतीत जे काही माझ्या बिझनेसची ग्रोथ आहे, मी परत परत सांगतो, तुम्ही सगळ्या लोकांना डी एस के करत मला डोक्यावर बसवता हे चुकीचं आहे. नारायण मूर्तींचं खूप त्यावेळेला इम्प्रेशन होतं. इन्फोसिस ही संस्था जोरात सुरू झाली. ते TCS नंतर आलं TCS पण होतं, पण नाव मिळालं तर नारायण मूर्ती. मग विप्रो आले, सगळे आले. आपल्याला कायम क्युरियोसिटी पाहिजे, कसे लोक घडतात रे, कसे वर येतात. बरे, तो श्रीमंतातला असेल, गरिबीतला असेल, पण कसा धडपडतो. धडपडणाऱ्या माणसाभोवती आपाप आपलं लक्ष जातं. माझ्या ऑफिसमध्ये भाषणं करणे, बडबड करणे, एखाद्याला झोडपणे, नाहीतर गोडगोड बोलणे हे काम माझं. बिल्डिंगला साईटला जाणे, पण सगळी मॅनेजमेंट, संबंध फायनान्स, संबंध ॲडमिनिस्ट्रेशन हेमा बघायचे. त्यावेळेला नुकतीच सुरुवात काय झालं, त्या सगळ्या तुमच्या IT सेक्टरची सुरुवात झाली होती. आपण याचे कोर्सेस, क्लासेस का सुरू करू नये? सर, आज वयाच्या 77व्या वर्षी तुम्ही आता हो बाबा, म्हातारा बितारा म्हणणार आहेस का? नाही मग कशाला 77 सांगतो? लाव शर्यत, चल आत्ता पळायचे. खरं पण तुम्ही आज ह्या वयातही कपड्याचा नवीन व्यवसाय सुरू कसा झाला ते बघायला तुम्ही जाताय. आणि मला आठवतंय की ज्या वेळेला कॉम्प्युटर युग आलं होतं तेव्हा घराच्या चौकटी बांधता बांधता तुम्ही IT मध्ये उडी घेतली होती. ते कसं काय? बघ श्री, माझा पहिल्यापासून स्वभाव असा आहे की मी प्रत्येक सारखी संधी शोधत असतो. संधी झेपणारी शोधत असतो. उद्या मी कधी जाऊन विमानाचा कारखाना नाही कधी काढायचं स्वप्न पाहिलं असेल, पण त्याच्यात हात नाही घातला. तर जशी संधी मिळते तशी जातो. तर माझं काय होतं, माझा व्यवसाय कन्स्ट्रक्शनचा जोरात सुरू झाला. मी पहिली बिल्डिंग बांधली रास्तापेठेत, अश्विनी अपार्टमेंट. खाली दुकान काढलं. मी म्हटलं दुकान कशाला विकायचं? मी त्यावेळेला रंगाचा माझा मोठा व्यवसाय होता, रंगाचा कॉन्ट्रॅक्टर होतो. रोज मला बोरेआळी जाऊन एशियन पेंटचा रंग विकत घ्यावा लागायचा. आपणच का नाही एशियन पेंटची एजन्सी घ्यायची? बरं, मला दुकान जेव्हा मी काढतो, मला जर खरंच एशियन पेंटची एजन्सी करायची, नवीन बिझनेस करायचा, तर आधी बिल्डरकडनं महाग दुकान घ्यावं लागेल. इथं जेव्हा मीच बिल्डिंग बांधतो तेव्हा त्याच्यातलं एखादं दुकान, एखादं ऑफिस एक प्रकारे आमच्या प्रॉफिटमध्ये फुकट सुटलेलं असतं. मग त्याची चांगली इन्व्हेस्टमेंट करा ना, की आपणच का सुरू करू नये? मग रास्तापेठेमध्ये मी पहिल्या बिल्डिंगमध्ये माझं न्यू पेंटॉल नावाचं एशियन पेंटची डीलरशिप घेतली. माझं मॉडेल कॉलनीत बिल्डिंग बांधताना माझ्या लक्षात आलं खाली छान शोरूम निघते आहे, ती आपल्याला एक प्रकारे फुकटच मिळाली मला, कारण माझ्या प्रॉफिटमधनं ती मला उचलून पैशाने द्यावं लागेल. मग तिथे टोयोटा का काढायचे नाही? मग त्याप्रमाणे मी राहुल टॉकीजच्या शेजारी गंधर्व हाईट नावाची एक सुंदर बिल्डिंग बांधली आहे. तिथे 6,000 मेन युनिव्हर्सिटी रोडला आहे, राहुल टॉकीजच्या शेजारी पोलीस ग्राउंडच्या समोर 6,000 फुटाचा हॉल आहे. याचा वापर आपण कसा करता येईल? बरं, त्याच्याकरता विचार चालू असताना आजूबाजूचं वातावरणासारखं घडतं आणि माझ्या बाबतीत जे काही माझ्या बिझनेसची ग्रोथ आहे, मी परत परत सांगतो, तुम्ही सगळ्या लोकांना DSK करत मला डोक्यावर बसवता हे चुकीचं आहे. माझ्या बिझनेसची ग्रोथ माझ्या फॅमिलीने केली आहे, माझ्या मिसेसनी केली आहे. सगळ्यामागे माझी शक्ती जी आहे ते माझी मिसेस, जी हेमंती तिचं नाव आहे, तिने या सगळ्या गोष्टी केल्या, तिने एन्करेजमेंट दिलं आहे. अजूनही तीच बिझनेस खूप शोधत असते. आजही माझं जर ते पुस्तक पाहिलं, हिस्ट्री बुक, तर त्याच्यामध्ये सगळ्या बिझनेसमध्ये जवळजवळ 14-15 बिझनेसचं पुस्तक आहे. त्याच्यामधले मी सुरू केलेले किंवा असलेले फक्त एकच आहे कन्स्ट्रक्शनचा, बाकी सगळे बिझनेस तिचे आहे. तर तिची जी प्रेरणा आहे, तिची जी बुद्धी आहे, तिची जी वृत्ती आहे, तिचे जो शोध आहे, त्याचा मला कायम फायदा झाला आणि त्यातनं IT मध्ये गेलो. IT मध्ये जाताना जस्ट हेमाचं नाव काढलं म्हणून सांगतो, मुळात नारायण मूर्तींचं खूप त्यावेळेला इम्प्रेशन होतं. इन्फोसिस ही संस्था जोरात सुरू झाली. ते TCS नंतर आलं TCS पण होतं, पण नाव मिळालं तर नारायण मूर्ती. मग विप्रो आले, सगळे आले, आमचे प्रेमजी आले, पण नारायण मूर्ती. आणि त्यावेळेला त्या ज्या काही स्टोऱ्या ऐकायचो त्याच्यामध्ये जे आपल्याला कायम क्युरियोसिटी पाहिजे, कसे लोक घडतात रे, कसे वर येतात. बरे, तो श्रीमंतातला असेल, गरिबीतला असेल, पण कसा धडपडतो. धडपडणाऱ्या माणसाभोवती आपाप आपलं लक्ष जातं. तो नुसता धडपडतो, तो सक्सेस करता, जगण्याकरता नाही, सक्सेस करता. सुधा मूर्ती, नारायण मूर्ती मिसेस ज्या पुण्याच्या आहेत, त्यांच्या लेख त्यावेळेलाही वाचनात आला होता. त्या पहिल्या मेकॅनिकल इंजिनियर झाल्या, लेडीज असून. लेडीज त्या काळची गोष्ट. आता हे परत तुम्ही आत्ताच्या काळात जर कोणी ऐकत असेल ना, तर मला वेड्यात काढतील, DSK काय बोलतात. अरे, जुनं प्रमाण आठवण आहे हे तुम्हाला जेव्हाचं सांगतं, 30-40 वर्षापूर्वीचं. तर ते मेकॅनिकल इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर व्हायला लागले मुले, तर मेकॅनिकल इंजिनियर सुधा मूर्ती झाल्या. आणि मेकॅनिकल इंजिनियर झाल्यावर प्रश्न असा पडला, त्या म्हटलं नाही आता तू काय करणार? तर मी नोकरी करणार. तर मेकॅनिकल इंजिनियर कुठे नोकरी करणार? त्यामुळे मी टाटात नोकरी करणार. त्याने डायरेक्ट टाटांना पत्र लिहिलं
आणि टेल्कोमध्ये नोकरी मागितली पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये. आणि टाटाने इंटरव्ह्यूला बोलवलं, त्यांना प्रश्न पडला, एक स्त्री, सगळे तिथे कामगार आहेत, काळे हात करणारे, निळाचा सगळा ड्रेस घालणारे, तिथे एक मुलगी कसं काय काम करणार? ते म्हणले मुलगी असेल म्हणून मी काय झालं, मी करून दाखवते. आणि तिने टाटाने त्यांना ती नोकरी दिली, सुधा मूर्तीने ती नोकरी स्वीकारली. आणि त्या सगळ्या फ्लोअरवर, ट्रक बनवण्याच्या त्या फ्लोअरवर कामगारामध्ये एक स्त्री पुरुषांपेक्षा हुशार टणटणीत काम करत होती. त्या स्त्रियांबद्दल ते पहिलं कॉन्फिडन्स आहे. त्यात नारायण मूर्तीची स्त्री, आता मी हळूच बघतो, माझी पण सुधा मूर्ती म्हणजे हेमा. आणि मग तिने तेव्हा हे बघितलं की जागा मिळती आहे आणि ती माणसं हेरते. मला नाही का हेरला असं थोडंच आहे. तर ती माणसं हेरते. तर आमच्या ऑफिसला कॉम्प्युटरचं नवीन युग सुरू झालं होतं. EDP डिपार्टमेंट नावाचा प्रकार सुरू झाला होता. कॉम्प्युटर डिपार्टमेंट ते मोठाले इडिएट बॉक्सेस असे आत्तासारखं तुमचं लॅपटॉप इतकं नाही. आणि त्याचं एक सगळं वेगळंच ते प्रकार होतं. तिथे एक होतकरू मुलगा तिच्या हाताखाली नोकरीला होता. त्याचं नावासकट सांगतो, तो आज खूप मोठ्या पोस्टला आहे या सेकंदाला. त्याचं नाव उमेश तहसीलदार. माझ्या ऑफिसमध्ये भाषणं करणे, बडबड करणे, एखाद्याला झोडपणे, नाहीतर गोडगोड बोलणे हे काम माझं. बिल्डिंगला साईटला जाणे, पण सगळी मॅनेजमेंट, संबंध फायनान्स, संबंध ॲडमिनिस्ट्रेशन हेमा बघायचे. त्यात हा EDP डिपार्टमेंट ज्याला म्हणतात, त्या डिपार्टमेंटला उमेश तहसीलदार नावाचा टुणटुणीत मुलगा होता. तो त्याचं प्रभावी कार्य दाखवत होता. मग हेमाच्या लक्षात आलं की आपण त्यावेळेला नुकतीच सुरुवात काय झालं, त्या सगळ्या तुमच्या IT सेक्टरची सुरुवात झाली होती, आपण याचे कोर्सेस, क्लासेस का सुरू करू नये. पहिल्यापासून हेमाचा कल एज्युकेशन करता. म्हणून तिने DSK इन्फोटेक नावाची कंपनी सुरुवात केली. आधी नाला का आधी घोडा नाही, अरे आधी रेडी ऑफिस आहे, प्राईम लोकेशनला आहे, स्वतःचं EDP डिपार्टमेंट आहे, तिथे चार्मिंग मुलगा आहे, सहकारी आहे. तर तुम्हाला माणसं शोधायची असतात. तुमच्या आजूबाजूला कोणी जरासा हुशार दिसला असेल तर त्याचं चीज करा रे, त्याला जन्मभर कारकून म्हणून नांदू नका पगारे, त्याला तुम्ही स्कोप द्या. मग त्याला स्कोप द्यायला, त्याचे गुण हेरून त्याला स्कोप दिला की कधी ना कधी तुम्हाला त्याचं यश मिळतं. त्यामुळे DSK इन्फोटेक नावाची संस्था राहुल टॉकीजच्या शेजारी गंधर्व हाईटमध्ये पहिल्या मजल्यावर सुरू झाली. 6,000-6,500 फुटाचं ते ऑफिस, आणि तिथं आमचं हे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू झालं. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.